नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे आमच्या चॅनलवर. आज आपण जाणून घेणार आहोत जगातील सर्वात प्रसिद्ध फुटबॉलपटूंपैकी एक क्रिस्टियानो रोनाल्डो यांची प्रेरणादायी कहाणी. रोनाल्डोचा जन्म 5 फेब्रुवारी 1985 रोजी पोर्तुगालमधील एका छोट्या गावात झाला. त्याचे घर खूप साधं होतं, कुटुंब गरीब होतं, पण त्याचं स्वप्न खूप मोठं होतं, जगातील सर्वात मोठा फुटबॉलपटू होण्याचं. लहानपणापासूनच त्याला फुटबॉलची आवड होती. तो दिवस-रात्र चेंडू घेऊन सराव करत राहायचा. पण त्याला दम्याचा त्रास होता. डॉक्टरांनी त्याला खेळ थांबवण्याचा सल्ला दिला होता, पण रोनाल्डोने कधीही हार मानली नाही. कमी वयातच त्याने आपल्या मेहनतीने स्थानिक क्लबमध्ये स्थान मिळवलं. पुढे त्याची निवड मोठ्या क्लबमध्ये झाली. वयाच्या फक्त 18व्या वर्षी तो इंग्लंडच्या मँचेस्टर युनायटेड संघात खेळायला लागला. त्यानंतर त्याने रिअल माद्रिद आणि युवेंटस सारख्या संघांसाठी खेळून अनेक विक्रम केले. रोनाल्डोने अनेक वेळा बॅलॉन d'Or हा जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूचा किताब जिंकला आहे. आज त्याला सगळे CR7 म्हणून ओळखतात. मित्रांनो, क्रिस्टियानो रोनाल्डोची कहाणी आपल्याला शिकवते की स्वप्न कितीही मोठं असलं तरी मेहनत केली तर ते पूर्ण होतं. अडचणी आल्या तरी हार मानू नये. शिस्त, मेहनत आणि जिद्द यामुळेच यश मिळतं. म्हणूनच आपणही आपल्या आयुष्यात रोनाल्डोसारखी मेहनत आणि जिद्द ठेवूया. ही प्रेरणादायी गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.